आवाज ऐका का म्हणजे आटे सुद्धा त्याने सिद्ध कर दिना तुम्हाला घरमा बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू देत आवाज नाही ताकद छे मन मायास नाही बसलेल्या बाया किती असतील तरी बसलेल्या महिला किती असतील तेच कोणतं मला दोर बी सांगितली त्याचा आता या रडाला लावतात आणि या व्हिडिओ व्हायरल करतात त्या किडा पाडतात म्हणून 2 तास न कीर्तन अख्खं वायवरचा शेवट रडाला लायते तर तोच व्हिडिओ व्हायरल बस अहो महाराजले तिथलं जेस का भाऊ आता त्याला काय सांगू मत मानाने सांगितली कोणले वाटच मी रडायला पाहिजे असं खरं खरं सांगा कोणले वाटणार मी तेव्हा सांगायला पाहिजे असं सांगायला पाहिजे का या वरात करणारच पण 11,000 जमा करा इथं जर म्हणायला सांगितलं नाही इथं म्हणत नाही तुम्ही बसलेल्या बाया कमीत कमी 1000 बाया असतील 1000 बायांचा आवाज किती यायला पाहिजे होता माया तुमचं माहितीये का तुम्ही जर 15 बाया राहिलेत ना चुलत भाऊ ना जिस भाऊ ना तुम्हाला डिकराना कोण नातेवाईक लगीन राहिना ना तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देते बहिणी बन बरं त्या गाणं काय तुम्हाला जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही त्या गाणं बी तसाच राहता कोणता आदिवासी लोक असतात बोलू नका आता आदिवासी लोक असतात ना मला जातपात सांगणं अजिबात आवडत नाही पण सत्यता मांडायला आवडत आदिवासी लोक त्या ऊस तोडीच नाही येत ना पहिला पाणी पडान टाइमले लग्न राहत त्यास ना आणि बिचारा गरीब लोक पण इथली मर्यादा आणि इथला आनंद लेतच ना जीवन त्यासनी जगो आनंद आपला घरमा 15 पोता का गौर आहेत ना बापरे यंदा पाणी पुला लावले कसं काय हो 15 पोता आहेत ना घरमा दडकेल हो आप्पा त्या चालू लईन खायले तर तरी सकाळी नाही चिंता नाही रातभर निवांत झोपतस शेका काय चिंता कितला आनंदित जीवन आहे हो महाराज आणि त्यास ना राग रुसवा बी एकमेकावर राहत नाही रास का एकमेकावर राग रुसवा असं देखील का नवर देऊन माय आदिवासी ना लग्न नवर देऊन माय ऋषीश उभी असं देखील का पहिला पाणी पडे तो लग्न राहत त्यास ना नवी साडी परिधान करायला राहते नैवेद्य मारुती राहायला नैवेद्य देवाला जायत आणि ते देवाण नैवेद्य देवाण टाइमला त्यास ना देवना गाणं त्यास ना नैवेद्य देवा लगीन सुद्धा देवना गाणं राहतं कसं सांगू का हे उठ हनुमान तुला माणसं लगीन निगर ना निवतान तुला देना असं मग मापा बटर असं नुसतं आहे ना कडावर थोडी दुकान लागत मला त्यासाठी हो गिराईक फिरायला नाही पाहिजे म्हणजे त्याच ना लगीन मग सुद्धा त्याच गाणं उठ हनुमान तुला माणसं लगीन निघर ना निवता तुला देणं असं म्हणजे हनुमंत राहिलं नव्हतं देवाला जायला ना त्या आणि आपल्या बाया ना देवनंदर नाही कोणी टाकी अंगण मा काट चिल गाय देतून काटले चेटाड दे ओ बहीण ओ काटवाली मायतून काटले राखेल टाकी शिलगाई दे कोणी टाकी अंगण मा काट माणूस तर तेच नाही त्या गाण्यास मग अगो त्यांना केसर ना गाणं राहत कोण पडी व बिमार डॉक्टर देखणे कुवाया ननीन भाऊ ना केसर ना गाणं ऐकू ना महाराज चांगला आबरूदार माणूस जर ऐकले ना 3 दिन लोक जेवण करावं नाही एक बाई भाऊ जाईल गाणं म्हण राहीन ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उपट टांग हो म्हणा बा मला सांगा कवय देव बेटी बहिणी म्हणाय म्हणेल हा कोणी टाकी अंगण खाट कवय देव भेटू आदिवासी लोक पण इथला भारी एन्जॉय ना जीवन जगतस महाराज त्यास ना लग्नास सुद्धा देवना गाणं आणि इथला नम्र राहतस ना इतका नम्र राहता ना ते येरायला गाया दिले तर ते पहिलं पाणी ना ते वादळ बिदळ सुटे पहिले हो मन दारवरते ना आहेत मी दाखल देखू ना त्या पापडे हो त्या कुरडाया आणि ते पाणी पडायला टाइम लगीन राहा म्हणजे वारा वादळ सुटे त्या पापडी नारा उडत कुरडा नारा उडत ते येरायला आराय मारत लई नाही लई नाही पापड लई माय काही फिरली लाली बिना लाय लोकांची फिरली वय ना ये येरायवर सुटी येत तरी राग रुसवा नाही आणि आपला असल्या नुसतं थोडंसा बी तोल घ्या ना काय बाप्पा तुम्ही आता का बाबा आपल्याला चालत नाही ते का बा त्याला अक्कल का तो काय बोलला हो काय बोलणार तू शिलक रे बाकी ना ते पंगत चालत लोक जेवणे करताना खुर्चीवर पडेल काय होता त्या जेवल्याने तुम्ही मला कोणी सांगितलं नाही तुला पुटीन पाटा बांधाय का पंगत चालू तू चर रे बुक्या बुक्या वाताडा वाजायचे तू चर रे नुसता ताठा मारतच घेणं नाही देणं नाही बरोबर आहे की नाही त्याच ना असं देखील का कोणता पोऱ्या रुसवा करीन उभा आहे असं देखील का आदिवासीच मग वाजा वाजना म्हणजे नाचानं चालू आपलाच ले चला होता त्या आपा चला हा दरिद्री ओढले जातं गर्दीमान गर्दीमावर मला काय नाही येत नाही तू शिलक रे अरे जागा नको आट काढू त्यासले काय घेणं देणं नाही वाजा वाजना म्हणजे नाचानं चालू रातभर नाचतस सकाळी मग कोणी जेवणले बोलावं का नका बोलावं एखादा मित्रांनी जर सांगा ना भावड्या उठ रे पंगत चालू वय घेणार रे नको रोव दे रात नातं केलं झोपू दे आणि आपलाच मला बोललाच नाही मला सांगितलं नाही मला असंच नाही मला तसंच नाही असं असा मज राही घेता आपला पानट सुरत इतकं भारी वातावरण असतं का त्यांचं
त्यांच्यासारखं जगायला पाहिजे. एक बी नवर देऊन माय रुसताना देखील का बहिणी तुम्ही? अजिबात नाही. गरीब लोक राहतो हुंडा बिंडाना विषयच नाही त्याच ना. गरीब लोक राहतात पण राग रुसवा काहीच नाही. नवर देऊन माय बी नवरीन माय बी सारखी. आपलं एक लगीन मग चांगला शाळू कसं लगीन होतं. नवर देऊन माय मंडप माय ताटवरते पत्र वेळते उठीस एक कोपरा उभी होती बडे बाहेर रावण्याकरता ताई खायल्या मी देखील राहतो. म्हणतो आपण कीर्तन करायचं आपला फरक पडी मी गो म्हणतो मावशी त्या बाहेर रावण्याकरा ना जेवणले बसल्या म्हणतो नाही म्हणे महाराज मी नाही खावा म्हणतो का हा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय जाय म्हणे मला कोबरान वाटी तरी लाई का हो म्हणा बापरे तुला अंगवर 3-4 तोडा सोनं शे तुम्ही 8,5-10 हजार नाही कोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बाणट सुरूत नाही कितला वायबार कोणाशा तेवढं बरं आठी एक बी बहीण नाही तशी तुम्ही नाही रुसती ना बहिणी आता काय रुसा बिसाना काय राहिना नाही बा आता भेटीच राहण्यात नाही रुसाना कथा टाळा हा ते उलट लगीन पोरी 6 महिना बॅगा खाली करतेत नाही बॅग खाली करतेच नाही का बरं सारा करतात सुगो 6 महिना काय काय नाही यांनी उंचू कर काय उचलसून निघ जातो काढतून खिचडी लाई म्हणा बघणं शिल काढतून दर्जा मनीषी ना ते वाजावाजानं बंद व्हायचं असे लोकेच ना गाणं म्हणताना सुद्धा देवना गाणं म्हणा ना लगीन ना गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही लगीन ना गाणं बी म्हणत जा पण देवना गाणं बी म्हणत जा बहिणी बरोबर आहे की नाही देवना भजने म्हणू पहिल्या बाया भजने म्हणत नुसता वावर मग चालता चालता सुद्धा पहिल्या बाईसना भजने होतात ए जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला किती भारी म्हणायचं पहिल्या बाय बरोबर आहे ना आते कोणी टाकी अंगण मा काढ देवनं नावलेत जा बहिणी जोन तुम्हाला गाणं बी एक बी खरा नाही अख्खा गाणं लबाड राहतं तुम्हाला लगीन ना म्हणे ते आखो एक गाणं म्हणतीच्या बहिणी कोणतं गाणं मी नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं राहत बहिणी वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं राहता येते खरं सांगू का हाय 10 मिनिटं 10-5 मिनिटं बोलस मी या बिचाऱ्या मावल्या इथला आशिषने सैन करले तीच रविकिरण महाराज एवढा मोठा नाही का तुम्हाला टीका करीन किंवा तुम्हाला दोष काढीन पण एक विनोद म्हणीशीन बोलत बरं मी तुम्हाला पायपडी माफी मागस राग नका दर्जात बहिणीवर आणि एवढं बरं खानदेश मग बठ्या बाया मला इथलं समजिले तेच मी इथलं मजाक मग बोललेच बिचारे माऊलीच तरी बी हाशी जी राहिले तीच बिचारे माऊली हो एक बी बाई राग करत नाही म्हणावं यांना काय फायदा आहे माहिती आहे का जवळ तुम्ही पोरगा बनीश नाही माय पण काकर बी जर म्हणा ना तरी माय बरोबर भाकर देस कारण मायले लेकरून भाषा समजत आणि खानदेश नाही म्हणजे माया शेत तिसल्या लेकरून भाषा समजत मजाक करायला ना यांना काय म्हणतील बोलणं राहत नाही बरोबर आहे ना मनीषीन बिचाऱ्या सैन करले ते खरं तर मी बोलतो एवढा मोठा नाही पण ते प्रसंगीच तसं बोलणं पडत बोलू का बहिणी हा म्हणा बोल बोल त्या मन आमले माहिती तू नीचे तू बोलशील बोल खर तर आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे रविकिरण महाराज कुठे लागतोय तिथं तुमचा अधिकार खूप मोठा आहे पर एक विनोद म्हणून बोलतो माया हो विनोद म्हणून बोलतो मनाला अजिबात लावून घ्यायचं बोलू ना बहिणी देखा हा मरा ना बिचारे मी जिथलं बोलस ना बट हा शिंसे म्हणे माया बहिणी आज जर तुम्ही गरज नाही बोलणार ना 3 दिन टाइमवर जेवण भेटावलं तुमचं इतकं प्रेम करतेस ना त्या पोरगावर बडं सैन केलं बोलू ना बहिणी राग नाही धरात ना खरं सांगू का तुम्ही लबाडच राहतेस पण भूतलावर सगळ्यात जर लबाड जात असेल तर हाईच जात राहतात आणि बाईसनी पण कारण मी बुक्या बुक्या गोमाला राहिलो हाय असा तोल जास म्हणून तुम्ही ते गाणं म्हणतेस बहिणी म्हण नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा ते खरं राहतं बहिणी मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगत मोती पैरत उन्हा एक नंबरनी लबाड जात राहाय तथा नाही बाईसनी या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या नुसतं ते गाणामधलं बाडी असं नाही ना घरमा सुद्धा लबाडी रास घरमा काय लबाडी रास तुम्ही दिनभर यांना पण त्यांना पण पैसा लया तुम्हाला व्यवसाय असेल व्यवसायाला पैसा मालिकेला असेल मालना पैसा कोण पण उसण मारले ना त्या पैसा खिसा ठेवा रात्री जेवण करीन तुम्ही झोपा जवळ तुम्ही रजावर उतरतात झोपतच तो मनमाई ड्युटीवर चालू तुम्हाला खिसा जमला तुम्हाला खिसा म्हणजे 500 नोट उपाड देत सकाळी मग शर्ट चेक करा 500 कमी भरणार बायको विचारा अरे मन खिसा मग 500 रुपया कमी वाटाय ना आको वरते वजन हा मोबाईल काढा मग पाठ टाका तुम्हाला अक्कल नाहीये हो म्हणा बापरे मला अक्कल नाही 500 गई घ्या बरोबर राही घ्या
तुम्हाला की जमाना 5-5 जमा करीन मन माय रक्षाबंधनले दिवाळीला जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला जात माटी देत मन भावने का रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मागे तुझे आले दूध सापडे नाही आले याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं बा हा पण एवढं प्रामाणिकपणा असतो या मायांचा दुश्मन असला तरी त्या खऱ्याची बाजू खरी मांडायला पाहिजे एवढा प्रामाणिक राहते चोरी चोरी सोनं बनवतील म्हणे माया पण आपल्यावर काही संकट येऊ नंतर ना चोरीनं पण बनायला सोनं जाऊ द्या मायर वालाच ना बनायला सोनं सुद्धा आपला पण काढ देतो तुम्हाला संकट निवारण करले मला नंतर बनाय दिजेत एवढ्या प्रामाणिक बी राहतेस मान्य एवढ्या प्रामाणिक राहतेस म्हणजे चोरेल पैसा असणं जाऊ द्या मग दोन्ही झालं सोरा 8 होतो ते मार्केट मारा सोपं आहे का एवढ्या प्रामाणिक राहतेस पण दादा मी तुम्हाला पाय पडत समजदार माणूसनी बायको पण पैसा लेवाना नाही कारण मना मित्रनी खतले पैसा होतात नाही मन बाजू मात्र खतले पैसा होतात नाही पाणी पडी घ्या बायको पण गरमान गरमा 7,000 रुपये लिहिणार त्यांनी खत नाही करता कोण पण लेवापेक्षा गरमाशेत म्हणे बाई पण 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता 3 वरीच जाय ना फेडा 18,000 पेटी घ्या तरी अजून 9,000 बाकी सांगत तो म्हणे महाराज मला सुधरीच राही नाही कोणती बँक मला लोन उचला घे म्हणे माझा समजदार माणूस नाही बँक मध्ये लोन उचलालीच नाही दादा कर्ज मरच तर पिटत नाही डायरेक्ट कोठे कोठे झाकी नाही बहिणीला बाडी नुसतं तुम्हाला घरमात लबाडी असं नाही रडामा सुद्धा लबाडीच राहतो रणं बी काय उजी खरं राहस का तुम्हाला काहीतरी तरुण मेलाय म्हणून तुम्ही रडतात मला मान्य आहे खरं असेल पण एखादा म्हातारा मरेले बा काही बाईसले ना या मामासनी करता या भाचीसले दिकरीसले बराच काका काकवा चुलत भाऊ फोन करतात त्या बाचा फोन करतात तुम्ही मामीतून वाटते की नाही बहिणी येला ये तू बा आपण काय करू आमना कांदाची लागवड चालू शे आमना कांदा मार्केटला जायला नाही शेत आणि आय मरी घ्या का मग आता गाडी माही उतरतात तोंड जाकीन रडते इथल्या जोर जोर मार रडते देखी राहा आपण फक्त कितला जीव होईन काय होईन तुम्ही तोंड जाकीन गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडते बहिणी ते हक्क कर हो सोनचिडी सोन हक्क कर असते त्या म्हातारा मा इथला जीव होता बहीण तू ना गाडी माही उतरताच तोंड जाकी रडस इथला जीव होता तू ना त्या म्हातारा मग उतरण टाइमले त्या गाडीवाला का सांग भाऊ मन चप्पल मधला सीट मग घाल दे भाऊ हा तू ना चप्पल मा जीव होता का त्या म्हातारा मग टाकू एक बहिणीला पड जात असायचं तरे बाईच नाही या बहिणी चांगल्या आहेत बिचारे महाराज रणनं बी शिकणं त्या बहिणीच पण शिकू इथला भारी काटा काढतीस ना आडग बोला मा बीच ना पहिलाच नंबर हा रडान टाइमले बी आडग काटा काढली ती भाऊ जाईना बऱ्याच पुरी म्हातारी मरेल होती म्हातारीना प्रेस जवळ पुरी बसेल होत्या दाखली आगा होती भाऊ जाईना काटा काढांसाठी मनी सीता ओ माय मनी सीता का जंगल न पाकरू वत ना मनी माय मनी सीताले कोणी जेव खाऊ घाले नाही ना मनी माय त्या भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आड आड भुकी राहिली पण जी बहिणी रडताय तीच रडी जेल रडता उन्हाने तिले पर्याय नाही सैनच कर नशे तरुण बहिणीसले मी कीर्तन नेहमी सांगत तरुण बहिणींना सांगतो रण शिकल्या बहिणी सोन जी बाईल रडत असते ना इथलं वजन राहत काय लिहून ताट सर काय देऊ यमन बाबा जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करून बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ती दोयास करीन जी बहिणीले रडता उन्हाने 3 दिनभर चाष्टी राहून कपच्या तू राहू रण शिकल्या जी बाईल रडतास ना इथलं वजन राहत आपल्या हिंदू धर्माने संस्कृती खास करी खानदेशमा रणाले गैर महत्व शे आमना एक प्रोफेसर मरना प्रोफेसरनी बायको बी प्राध्यापिका होती आता प्रोफेसर मरेले मॅडम पुंडी पुंडी रडी गली आली नाही बाया म्हणे मॅडम नवरा मरेल असं पुंडी पुंडी रडायला चालणार नाही मग शब्द रडा म्हणे आता मॅडमले कधी रडताय आणि मॅडम शब्द रडे नवरान करता आप्पा ओ बाई माझा आप्पा म्हणता नको तू रडूच नको नाही ते आप्पान पहिली उपडी जाशी तू ओ बाई माझा आप्पा म्हणता नको नको तू नको रडूच नको तू आप्पाला मी तंगडील दोर बांधी पेक दिसू पण तू भुकू नको बऱ्याच बाईले रडतात नाही रडता यायला पाहिजे नवराला आप्पा म्हणत बाई बाई माझा आप्पा म्हणता येडी रे बुवाई मॅडम आता ती पोरगी भाऊजाईना काटा काढ राहीन ती मनी सीता ओ माय मनी सीताले कोणी जेव खाऊ घाले नाही ना मनी माय मनी सीता का जंगल न पाखरू वत ना मनी माय त्या भाऊजाई ऐकी राहीन त्यात बाकीचे ये नाही म्हणेन सैन करा त्या दाखली आगा होती म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे काटा बरोबर काढतो म्हणे पुढे ही बसीन मग रडस मनी सीता ओ माय मनी सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना मनी माय आणि आता तोंड चाडग्यापणा कराले गणाजी वरती ना मनी माय ती ननीन म्हणे मालेच मग तुलेच ना तू चांगलं रडते दादीन बशीन का ती कसाल गेडा पाडत बसणे तू म्हणून सांगतो रणनं शिकल्या बहिणीवर जी बाईल रडतायस ना इथलं वजन राहत नाही हिशोबनं बाहेर एक पूर्ण माल फोन नाही म्हणतो बाबा म्हणे तुम्ही रणनं बोलता शिकाडतास म्हणे कीर्तन म्हणतो मग रणनं काय एवढं विशेष राहत का म्हणे म्हणतो बाई विशेषच राहत ती बाई मला सांगे म्हणे महाराज कोणता बी गाणं चालू रडली म्हणे म्हणतं गाणं चालणे चालू सोबत ते रागरागिनीवर रास म्हणतं हा म्हणे महाराज माल बी रडतायस म्हणतं रडी त्या काढ म्हणतं ती बाईनी माल रडी ते काढ मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणतं नको तू बी नको रडीच नवीन रडता यायला पाहिजे
रडता सुद्धा यायला पाहिजे बरं. हा आमनं दोंडायचं अनेक म्हातारं मरणं. इथलं बेकार म्हातारं कधी मारुतीरायाच्या मंदिरावर नाही, कधी पंढरपूर नाही, कधी देऊ नाही, कधी आळंदी नाही, कधी वृंदावन नाही, कधी अयोध्या नाही, कधी देवले वेळ देणार नाही, कधी चालू कीर्तन माई बसणार नाही. आणि ते म्हातारं मरणं बा. पण मरणं कुठे माहिती का, गोंधई मा खाता खाता उपडी गे. आता गोंधई जर सांगा तरी 2-5 मिनिटं चालणार जास म्हणा, गोंधई मा खाणारा इथला नितात वेळतं ना. लग्नी पत्रिका येऊ दे, शानला शानला म्हणजे पोरेले सांगता बावड्या वय रे त्या रवी दानकर लगीनी पत्रिका रे, जेवण बी करीन, एक बी वाजाडी रे. उन्हा गोंधळ नेवतो बावड्याला, असं वाटतं मन बाप माले ताळच बा. बावड्याने हात संध्याकाळी लागमा शेवट घालली ना जावान तयारी. बाप म्हणे बावड्या कोट चालना काय नाही म्हणे, रवी दानकर ना मालिक गोंधळ नेवतो येलशे जेवणले जाय राय. बाप म्हणे बावड्या गुचूबट रे घर शिलक म्हणे. का बरं पप्पा, तरी मला जाणं पडी का बरं पप्पा येडा, तू जर घेत काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाटी ना, म्हणजे गोंधळ मा पोऱ्या सोऱ्याला दाटी ना, लगीन मा बावड्या वाजाडी बिन खाई बी कितला वायवार बना जाव खाणारच नाही. इथली चौक आलेली ना तेवढं बरंच आहे, तुम्ही बडा माड करीच दाखव आडे. गोंधळ नाही नेवतो नका लोक येडाच होतात, बाकी ना ते सकाळी मग बाई सांगतात मन रांजो नको का ब गोंधळ नेवतो येलशे ना, ते संध्याकाळी ना आता ते कायले नको दोन्ही टाइम सांगत बोलली तू. बाकी ना इथला बानट राहतस ना गोंधळ मा खाणारा, यस्सा काय ना किस आम्हा निंबू गाली गाली फिरतो. काय राव निंबू गोंधळ आमना गात तिने आणा गंदा मारतो गंधाने सकाळी ना निंबू वागी राह ना तू गोंधळ मा खावान करता बानट सुरू ना. बेकार बेकार काम आहे लोकेच ना. तसं ते म्हातार बी गोंधळ मा खावायला जायला होतं. कधी देव नाही धरम नाही, गोंधळ मा खावायला बसणं. आणि गोंधळ मा बाबा आपले चालत नाही, पण ना तसा जागावर एक राऊंड मारी हो. आमना बाकीना कीर्तन कार्ती जागावर पाय सुद्धा ठेवतो नाही, पण मी थोडा वाले आहे तसा जागावर जाईन उभा राहत, कारण आईच मटेरियल माग ही काय राहिना जे आपले चालत ना तरी आवर्जून जाऊ तरी मटेरियल सापडत आहे. फक्त गोंधळ मा खाणारच कडे देखो पंगत मासा दूर ते कसा देखतस ते नाही बाई अहो बी ते 2-2च शिल गाय राहणार रे. बाकी ना दिनभर ना भुक्या राहता ना त्या वाढतील सांगताय तो सांग हो भाऊ तुला राय गे पटा काही गे रे आप्पा. गोंधळ पंगत मग फक्त राऊंड मारियो इथलं मटेरियल सापडत ना हिशोब ना बाहेर राहत. आणि तुम्हाला सांगतो बरं का, यातून विनोद वजा करायचा. मला जे महत्वाचं मटेरियल सांगायचं ते लक्षपूर्वक आहे का. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपला धर्म आणि आपले ग्रंथ आपले संत आपल्याला शिकवण देताना सांगतात मांस मच्छी खाना गलत बात आहे. मांस मच्छी कोण खाऊ शकतो माहितीये का, जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो. मांस मच्छी खाण्याचा मानवाला अधिकार नाही आहे. मग कोण खाऊ शकतं, जो जिभेनं पाणी पितो तो प्राणी खाऊ शकतो. मग जिभे काही पाणी पिणारा तुम्हाला डोळ्यासमोर पहिला प्राणी कोण आहे, कुत्रा, गरमा, मांजरी. म्हणजे मटन मासा खाणारा कुत्रा आणि देखा बा तुम नाहीचा. मटन मासा खायचा आपला अधिकार नाही बरं, ते आपलं आपलं भोजन नाही येते, आपलं भोजन नाही येते. मांस मच्छी खाना गलत बात आहे. काही काही लोक इथला हुशार आता ना, घरनी गाय ना दूध, घरनी म्हैस ना दूध डेअरीला लाई देतस, घरनी गाय म्हैस ना दूध डेअरीला लाई देतस, आणि ते डेअरीने पैसा आले तर पेमेंट दूधनी पेमेंट, आणि त्या पैसा सॉरी मांस आलीच नाही खातस. यातले हुशार म्हणशात का तुम्ही, मन नजर मा प्युअर येडा माल. कारण तेच दूध 8-8 टाका ना बासुंदी पापड्या बनायशीन खा, नवरा बिन बायको बी आनंद मग खास. या मटन मासा खाणार असेल बुद्धी बी चालत नाही किरण माऊली. इथला येडा राहता ना यशने हाय मायना एक खासियत राहत बरं का, नवरा कितला बिन आलाय राहणार जो लोक नवराला जे वाढत नाही ना तो लोक मायना पोट भरत नाही, इथली प्रामाणिक राहत. पण या खाणारा पिणारा आहे ना यशले बायकोवर बी भरोसा बटत नाही. हा बाईनी जर ताट पुढे ठेवा ना या ताटणीकडे असा दत्त काय रे बाई मी ते चांगलं लिहिलं तू बटा डोकच्या काय दिनात ताट म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही. वाय बरले दूध इकीन मासा खातस काय डोकता चालतील त्या ताट मादकता त्या तिरपा बायकोले काय बाई मी ते चांगला लिहिलं बटा डोकच्या काय दिनात काल दिवी ते केलं बट हाड केलं ताट मा. इथला वायबार धंदा राहत नाही आज ना हिशोब ना बाहेर. दादा तेच दूध 8 आडा बासुंदी पापडी बनाईन खा, कितला आनंद आहे. नाही तर चला आमना महाराज लोकेशकडे, आमना किरण माऊली आहेत, आमना दिनू दादा आहे तिकडे, आमना यमन बाबा आहेतच, म्हणा नामा दादा आहेत तिकडे. मयूर महाराज सांगाल नाही चाललं अजून दही भात न मटेरियल येत. आमना महाराज मंडळीकडे या महाराज, या 15-15 दिन नंतर घर जातस ना बाया वाट बघतीस. आमना महाराज इरा ना माय वाट देखतीस बाया. पहिले दूध लई ठेवती, दूध 8 ठेवती, पापड्या बनाय ठेवती. आमना महाराजी माय संगे खास होत हो. आमना यमन बाबा बसत देस यमन बाबाले लिहाव माय एवढी वाटी पे नको मी बाहेर पेत्रास तू पेऊ का. कितला आनंद आहे हो महाराज, कितला आनंद आहे. आता तुम्ही माय काय रे बाई बड्या डोकशाशील काय दिना बासुंदी पापड्या खाऊ महाराज. पहिला खाणार बासुंदी नंतर ना खाणार बासुंदीच राहा बरोबर आहे का नाही. म्हणून आपण काय करायचं, हिंदू धर्मात जन्माला आपण माळ घातली पाहिजे, वैष्णव झाला पाहिजे. हो
निर्वेशनी जीवन जगलं पाहिजे. हा पण आई म्हातारा गोंदाई मा कावाल बटणं आणि गोंदाई मा खाता खाता त्या पीस वाढणार आहे ना, त्या पीस मा एक पीस होता हाड्डी आणि त्या कानाला चांगलं समजतो हाड्डी ना मधमा मटेरियल रास म्हातारा त्या हाड्डी माना मटेरियल वळाल घ्या ना हाड्डी जोडली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना चालू पंगत मा पाहिला माड्डी ना म्हाताराने त्या वाढपी पोरे म्हणे आपलं चोरी तर एक बादलीवर काढेल याव खावा मी आंदी याल शिलगावा रे आता दोन पोरेनी उचलान घर मा टाका म्हातारील म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारीला माहित होतं म्हणा म्हातारा नीचच होता बुवा असं पण आता चांगलंच रडणं पडेल नाही का. मग रडायला सुरुवात केली मन मायने बेवड्या म्हातारान करता इथलं भारी भारी रडस नाही माय मना राम ओ माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी लब्बा पंढरपूर जायतो गावमान गावमा कीर्तन ऐकायला नाही तू पंढरपूर जाई का तो पण एक नंबरने लब्बा जात्रा असा कर रे ना बहिणी मना राम ओ माय मना राम का आळंदी मा भजन करी रायनात ना मना धनी मला काही जडगी नाही बा तेवढं शेलगाव म्हणता आपलं काही नुकसान नाही शे तो कोण आहे मग खाता खाता मरी जायला होता तरी म्हातारी सांगे म्हातारा लांबूड देवा गे उचलान काही मग म्हातारी सांगे मना राम ओ माय मना राम ना तोंड मात तुळसी ना पाला तरी गाला ना मना देव आणि आपला खरा जोडा लागी गे बोलतो म्हणता गोंदाई मग खाता खाता हाड्डी हाटकीन मर जायला नाही पंढरपूर बदलले दाडायने आणि यान तोंड मग तुळशी ना पाला सांग राहिली म्हणताय मा मी बडा मांचस मा यावाज दिना इतुना राम ना तोंड मग कोंबडी ना पिका कुपची देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारम ना कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे लागेल का जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण आई माय रडाली एक नंबर इथलं भारी रडस ना 12 वाजे घ्या तू तुम्हाला बी वाजाड दिनात मना बी वाजाली ना मी रडणं सांग तरी एक कीर्तन कर टाका कारण आपण म्हटलं मटेरियल आहे तुम्हाला या बहिणी इथल्या भारी रडते सामना दोंडाचा मग एक म्हातारी होती दरला हे जे वारकरी लोक आहेत यांना माहिती माणूस जर मरण्याच्या दारात असेल ना हेमंत बाबा शेवट जर राहिला ना तर लोक काय करतात माहितीये का भूदेवा तुमला बोलावतच होती 15 अध्याय वाची द्या 15 अध्याय वाचा का म्हातारा लवकर मरी जास किंवा म्हातारी लवकर मरी जास आता आमना दोंडायचा मन गलीमाच एक म्हातारा खाये दिनभर मग 3 टाइम खाये फक्त खाटवरती उठाय नाही घरमास खायली आणि घरमास खायली म्हणजे तुम्ही समजी घ्या बा खाटवर खायली आणि खाटवरच खायली म्हातारीन मार फोन करा म्हणे रवी किरण महाराज म्हणतात काय मावशी भाऊ घरी जाय म्हणे 15 अध्याय वाची दे तुम्ही काकांत तब्येत सिरियस आहे म्हणे मी दार माजू का तो काका ती काकूल सांगत आहे त्या फिरेजवर फुटाना आहे तिथला जी देव मला खावाली ओ बाबा कवय मरी राही आवाज फुटाना काय राहणार आई बहिण 15 वाद्याय वाचायला म्हणतात काकू आव काका फुटाना काय राहणार आव फुटाना नाही भाऊ 3 बार मार दे अर्धी तरी 1.5 भाकर काय जात म्हणे म्हणा घर मास खाय राय ना घर मास खाय राय ना म्हणे मग म्हणता म्हणा 15 अध्याय वाचलो कवय जावं याने म्हातारानी मरानी वाट देखील राही म्हाताराला सांगे माय हो नुसतं गंध घर वास महाराज म्हणे कवय जाशी काही म्हातारा ते आयडिया सुद्धा देते म्हातारा असले जेवढे सांग ना कुणी का चिठ्ठी दवा टाकी आणि ते म्हातारा 6 महिन्यानंतर मरणं आणि मी दारवर गो आणि ती काकू रडे मना राम तुम्हाला बिगर बट गरज सुन लागसना मना देव मी म्हणतो काकू तू नाही रडणी ना तरी चालेल तू हाई लबाडे आणू नको म्हणतात तो होता तो काळा मागे लटकेल होती ना ते घर सुना लागलाय ना तुझे 1 नंबरनी लबाड जात्राच आहे तत्याने बाईजनी मना घर म्हणा किस्सा आहे मन चुलता आले आम्ही जर बडा बसू ना मन चुलता रांता मन चुलता जर आमले शिकाडे ना भाऊ कोण गरीब ना नावले होणे असं तसं चांगलं शिकाडे मन चुलती रांता आराय मारे बस करा भाऊ पोरेले ना कशानपणा शिकाडा तुम्ही काय किडा पाडेल मला चांगलं माहितीशी मन काका मन चुलताना उंडू कोणी होती ना आणि मन चुलता मरणा आणि मन चुलती पुढे बसली मग रडस राम वो माय तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मना धनी मी पकड तरी उचलून फेक दिना शिलग म्हणतात ते तो जवळ चावी बोले तो त्यांना हुंडूक नाही होती ना आता मरी जायवर चावी बोली लेतात ना 1 नंबरनी लब्बाड राहतात आणि बाईसनी चाल अरे बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या जाता जाता एकच सांगेल दादा खरं तर मी लेट झालो होतो पण ती जागा मी तुमची भरून काढलेली आहे तरी पण तुम्हाला माझ्यामुळे जास्त जागरण झालं असेल लेट व्हायचं का मी मुद्दाम झालेला नाहीये काही कारणास्तव लेट झालो पण तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो कारण तुम्ही 8 वाजेपासून बसले होते